फायनलचा सामना। रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के प्याज चलकर कुछ समंदर भी आएगा। रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के प्याज चलकर कुछ समंदर भी आएगा। थक कर ना बैठे रास्ते के मुसाफिर, मंजिल भी आएगी और मिलने का मजा भी आएगा। नक्कीच मंजिल तर आहे आपली। फायनलचं तिकीट, पहिला चेंडू तिकडे फुलटॉस बनवलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार। 4-4-4 चौकार आलाय। रमेश आणि किशोर की जोडी मैदानात दाखल झाली। उजव्याचा फलंदाज रमेश मॅन फ्रॉम सुये, दुसरीकडे आपण पाहतोय किशोर डावखुरा बॅटर। फलंदाजी मार्कपती योगेश मंदार। नक्कीच सुरुवात अप्रतिम फायला भेटली, चौकार आलाय। हो त्यानंतर मात्र कमबॅक अप्रतिम फायला भेटल्या। आपल्याच फॉलो मार्कमध्ये इकडे चेंडूला पकडला गेलाय आणि त्यात चेंडू फायला अजून एक्स्ट्रा पर्यंत जाऊन पोहोचलाय। म्हणजे काय वेग असेल चेंडूत, आपण इकडे विचार करा। आणि अगदीच निर्धाव चेंडूने इकडे बाकी सांगता झाली आहे। दुसऱ्या चेंडूची आतापर्यंत 2 चेंडू 4 अशी धावसंख्या झाली आहे। महत्वाचा सामना आहे। इकडे दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत। पाहिले गेलं तर क्रिकेटचा खेळ म्हणजे आपल्या सर्वांचं पहिलं प्रेम, तोच क्रिकेटचा खेळ इकडे आपण खेळताना पाहतोय। पुन्हा चांगली कामगिरी घेऊन काढायची चेंडू तो ऑफसाईडच्या दिशेने एकरी धाव आली आहे। एक धाव आणि धावसंख्या पुढे सरकती, या धावसंख्या वाढून पोहोचली आहे 5 अशी झाली है। हुनर तो सब में होता है, बस फर्क इतना होता है किसी का छिप जाता है तो किसी का छप जाता है। आणि असाच हुनर ओंकार पाटील यांचा मात्र उद्या नक्कीच छापला जाईल। टेनिस बॉलच्या अगदीच दुनियेमध्ये जितक्या आपण खेळाडू पाहतोय त्या प्रत्येक खेळाडू पण उद्या ती रील पोहोचली जाईल। पण जबरदस्त कॅच पाहायला भेटलाय। अगदी क्रिकेटच्या मॅचमध्ये असतात तर मात्र त्याला वेगळं महत्त्व होतं, पण बाहेर अगदीच आपलं काम प्रामाणिकपणे करत असताना तिकडून ती कामगिरी जबरदस्त पाहायला भेटली आहे। पुढचा चेंडू, ओहो काय चेंडू आलाय, जबरदस्त चेंडू। काही क्षण असं वाटलं होतं की इष्ट्या उद्ध्वस्त झालेत का काय, पण चेंडू अगदीच इकडे पायाला लागून जातोय। एकरी धाव आली आहे, एक धाव धावसंख्या वाढती, धावसंख्या 6 झाली आहे। हा काय चेंडू होता, काय चेंडू होता, अगदीच टाईट कॉल। षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज मंदार। हो पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू निघालाय, अगदीच इष्टांच्या वरून गेलाय चेंडू। अप्रतिम चेंडू पाहायला भेटलाय, पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय। 5 चेंडू 5 धावा। काही अशी नावे असतात की नावे घेतल्यानंतर अगदीच प्रत्येक चेंडूचा काहीसा अर्थ असतो, प्रत्येक नावाच्या मागे काहीतरी लपलेलं असतं। आणि इकडे मंदार हे नाव उच्चारल्यानंतर अगदीच धबधब्यामध्ये भिजल्यासारखं वाटतं। जबरदस्त असा गोलंदाज, तत्कच आम्हाला सुद्धा ते आपल्याकडे न्याय देतोय। हो आणखी एक जबरदस्त चेंडू, काय चेंडू पाहायला भेटलाय, अप्रतिम इव्हेंटफुल षटक समाप्त झाले। जबरदस्त कामगिरी, मंदारला जवाब कामगिरी इकडे पाहायला भेटली आहे। जबरदस्त कामगिरी पाहायला भेटतीये। पहिल्या क्रमांकाचं षटक इकडे बाकी समाप्त झाले। जबरदस्त, नक्कीच आपण पाहतो की पहिलं षटक आणि तिकडून एक कमालीची गोलंदाजी मंदारच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर शिवान स्पोर्ट्स कंदलगाव संघ बॅटिंगचा निर्णय घेतोय। गोलंदाजी मार्कमध्ये शशिकांत चांदेकर, डावखुरा बॅटर किशोर स्ट्राईक वरती असेल। किशोर, हो डाल
के गमचा कंधा पे निकल गई गेंद का बंदा पेर. जबरदस्त फटका. काय फटका आहे. जबरदस्त कमालीचा फटका आलाय. हवाई सफर करवली चेंडूला. पाठवला चेंडू आउट ऑफ द पार्क. या चेंडूचा रिपोर्ट लिहावा लागेल. हरवले सापडले केंद्रामध्ये. चेंडू फार दूर निघून गेलाय. अडकीत पाहिलं तर इकडे शशीच्या पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका पाहायला भेटला. षटकार अर्जित केला गेलाय तो किशोर कडून. शशी तयार होतोय. षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईक मध्ये असेल. बॅटर किशोर. इकडे एक मजबूत संघ आहे एबीसी 11 गिरगाव. ओ यावेळा सुद्धा पहिले क्षेत्रातून चेंडू निघालाय. धन 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 सीमारेषा पार. 4-4-4-4 चौकार आलाय. संख्या 16 झाली आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटतीये. अगदीच एक आक्रमक सुरुवात ती गरज होती. ती सुरुवात इकडून मिळतीये. पाहिलं गेलं तर का लाजवाब फलंदाजी. शशी पुन्हा आता सज्ज होते. पहिल्या दोन चेंडूत अगदीच नकोसे असे चेंडू वाटणारे इकडे धावा आलेत. ओ पुन्हा एकदा पण यावेळेला शतरक्षक असेल. ओ काय घडलंय. जेल मैदानाला दान झालाय. किशोर याचा झेल इकडून सोडलाय आपण. चुकी झालीये नक्कीच. यावेळा काय घडतंय. झेल सुटलाय. अत्यंत महत्वाचा चेंडू. इकडे मोठा फटका. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं बरेच जण म्हणतात. त्यामुळे इकडे झेल आपल्याला पकडणं गरजेचा होता. तो आपल्याला इकडे झेलता आला नाहीये. 2 धावा येतील. 2 धाब्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 18 झाली आहे. यावेळेला सुद्धा चेंडूला पाठवला आउट ऑफ द पार्क. षटकार आलाय. कमालीची बॅटिंग झाली. यावेळेला सुद्धा किशोरच्या बॅट मधून हवाई सफर. षटकार. नक्की झेल सुटला होता. झेल हे फार महत्वाचे असतात. झेल सुटल्यानंतर किशोर आणखीनच घातक होताना दिसतोय. एक गोष्ट कायम लक्षात असू दे. टीम कोणा एकामुळे जिंकत नाही. ती एकीमुळे जिंकते. त्यामुळे एक खेळाडू काही करू शकणार नाही. आपल्याला सर्वांना आपल्याला बेस्ट द्यावं लागेल. समोरचा संघ एबीस 11 या संघाने या स्पर्धेमध्ये तब्बल 1-2 नव्हे तर 3 वेळा रनचेस केली आहे. त्यामुळे त्या संघाकडे रनचेसची क्षमता आहे. त्यामुळे तिकडे जर आपल्याला आव्हान सेट करायचं असेल तर ते 90च्या वरचं आव्हान करावं लागेल. मित्र हो लक्षात राहू दे. वाट बघत बसणारा तितकंच मिळतं जितकं प्रयत्न करणाऱ्यांनी शिल्लक ठेवलेलं असतं असं एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला वाट बघत बसायची नाही आहे. आपल्याला करून दाखवायचं आहे की आम्ही काय करू शकतो.
मान स्वतःचाच यासारखा जपता आला पाहिजे आणि अपमानाची गर्जना करून उत्तर दिला पाहिजे, तेव्हा तुमच्या स्वाभिमानाची ताकद जगाला जाणवते. यावेळा चेंडू लेग स्टंप ऑफस्टंपच्या बाहेर अतिरिक्त आलाय, वाईट सोबत धावसंख्या 24 झाली आहे, संघर्ष 25 झाली आहे. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते. ओहो, आणखीन एक बिगी बिगी हाय हँडसम 6. आणखीन एक आलाय दमदार षटकार. किशोर फारच आहे इकडे, ताकदवर बॅटर किशोर. ये दिल मांगे मोर मोर मोर. आणखीन जबरदस्त फलंदाजी करताना दिसलाय तो किशोर. आपल्यातून कामगिरी 31 धावा झालेत. या षटकातून शशीला 5 चेंडूवरती धावा आलेत. किती? 25 आलेत. या स्पर्धेतील आतापर्यंत सर्वात महागडं षटक 28 धावांचं आहे. नक्कीच देवराज शिवांश कंदलगाव संघासाठी मात्र या सलामीवीरानं एक स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे. कमालीची बॅटिंग. शशी शेवटचा चेंडू घेऊन सज्ज. स्ट्राईक मध्ये असेल किशोर. ओहो ओहो, आला आला आला. या षटकातील 3रा षटकार आला. महागडं षटक, 4था षटकार आलाय. महागडं षटक आतापर्यंतच्या या स्पर्धेच्या इतिहासामधलं महागडं षटक आले. या षटकात धावा आल्यात 31. 2 षटकात धाव संख्या 37 झाली आहे. काय फलंदाजी पाहायला भेटली आहे, लाजवाब फलंदाजी. दोन षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 37 झाली आहे. पॉवर प्लेचा खेळ इकडे संपलाय. सदतीस धावा. 2 षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 37. जबरदस्त सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शनची मर्यादा इकडे उठली गेली आहे. आता बाकी 5 क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर पाहायला भेटतील. यामध्ये एक डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक दिसतोय, एक लॉंग ऑन दिसतोय, एक लॉंग ऑफ दिसतोय, एक डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे. हो, जबरदस्त चेंडू. स्ट्राईक ड्राईव्ह व्हायला भेटलाय. ती फार दूर आहे क्षेत्ररक्षक आणि तिकडून त्याचा फायदा उचलला जातोय. दुसरी धाव पूर्ण केली गेली आहे. 2 धाव्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या वाढून पोहोचली ती 39 अशी धावसंख्या झाली आहे. एबीज 11 संघाची गोलंदाजी या स्पर्धेतील सर्वात जबरदस्त त्यांचा गोलंदाजी अटॅक आहे. पण शिवांश कंदलगाव संघानं त्याच अटॅकच्या समोर प्रतिहल्ला केलाय, प्रतिवार केलाय. वारास प्रतिवार, हल्ल्यास प्रतिहल्ला इकडून पाहायला भेटतोय. हा चेंडू. ओहो, यावेळेला मात्र यू मिस. आय विल बी डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद झालाय. फलंदाज रमेश पाटील बाद झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट, पण चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. रिलीफ इकडे मात्र आता महसूस केलं गेलं असेल. एक महत्वाची विकेट आली आहे.
सचिन न्यू बॅटर सचिन मध्ये दाखल झालाय. संघाचा संघनायक संघाचा ऑनर सचिन मध्ये दाखल होतोय. मंदार बाकी इकडे विकेट टेकर व्हायला भेटलाय. जबरदस्त कामगिरी. हा 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 काय चेंडू आहे, काय चेंडू आहे. अगदीच जर पाहायला गेला तर अप्रतिम चेंडू पाहायला भेटला. अगदी इष्टांच्या समोर इकडे बॅटरला पकडला गेलाय. जबरदस्त. चेंडू इकडे आपल्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा सज्ज होताना दिसेल. मंदार पहिल्या षटकात 5 आणि या षटकात 2 धावा खर्च करतोय. आहा आणखीन एक यॉर्कर, सटीक यॉर्कर. जसं फलंदाजाच्या पायामध्ये बेडी ठोकावी, खिळा मारावा असा चेंडू इकडे पाहायला भेटलाय. कमबॅक केल्या जाते, कमबॅक केले जाते. मंदार लढतोय इकडे. काय गोलंदाजी पाहायला भेटले. बरेचसे युवा खेळाडू इकडे आपली छाप सोडताना दिसले. अगदी हरीश असेल, योगेश असेल, मंदार असेल, अश्वजित असेल. जबरदस्त कामगिरी. ओ हो कॉटन बॉलची संधी. झेल सुटलाय. जबरदस्त प्रयत्न. पण आधीच गोलंदाज पाहिले गेलं तर अगदी सागर खडके यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. बरेचसेच गोलंदाज त्यांनी चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे. बॅटर्स पाहायला गेलं तर वैभव लाल जेव्हा बॅटिंग करताना पाहायला भेटलाय. अनिकेत सुद्धा चांगली बॅटिंग केली. सचिन देशमुख हा सुद्धा जबरदस्त टचमध्ये होता, पण त्याची टीम मात्र आता बाहेर गेली आहे. जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली आहे. अगदीच इकडे डावखुरा बॅटर ईश्वर हा सुद्धा अगदीच सुंदर बॅटिंग करताना दिसलाय. 7 चेंडू 30 वरती खेळतोय. हा 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 काय गोलंदाजी पाहायला भेटली आहे. अगदीच इकडे बॅटर्सला मात्र काही आता पता लागू दिला नाहीये. इतके वेगाने चेंडू इकडे टाकले जात आहेत. कमालीची गोलंदाजी. एकदा मित्र हो मंदारसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत, कारण संघाची धावसंख्या 39 आहे 3 षटकानंतर आणि मंदारने 2 षटकात धावा दिलेत फक्त 7. जबरदस्त गोलंदाजी आणि एक महत्वाची विकेट सुद्धा घेतोय. जबरदस्त लाजवाब मंदार. मंदार ज्यावेळा गोलंदाजी मार्कमध्ये धावत असतो त्यावेळा आशुतोष अंबपकरची आठवण होती आहे. म्हणजे मगाशी आपण हरीशसाठी म्हणलं की विकी पुजारी, पण इकडे मंदार सुद्धा सांगतोय की नाहीये इकडे आशुतोष अंबपकरला सुद्धा आमच्याकडे तोड आहे, तो वेग आमच्याकडे आहे आणि ती ताकद आमच्याकडे आहे. आणि इकडे गोलंदाजी मार्कमध्ये कोण येते. महाराष्ट्र पोलीस गजानन गुरव. ना कुठलं मंडळ ना कुठल्या मंडळाचा कार्यकर्ता. जिकडे लागला बंदोबस्त तोच आमचा सुख करता, तोच आमचा दुःख हरता. महाराष्ट्र पोलीस गजानन गुरव. मॅन फ्रॉम कळंबा. अभिमान आहे की माझ्या कागल तालुक्यातील एमगे गावचा इकडे जन्म झालेला आहे. त्यामुळं आमच्या तालुक्यातून एक खेळाडू अप्रतिम कामगिरी करताना सुद्धा आपण पाहतोय. तीच कळंबा गावचा हा खेळाडू असला तरी एमगे गावात जन्म झाला आहे. कागल तालुक्यातील एक मुरगुडच्या आसपास एक ग्रामीण गाव आणि तिकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू इकडे आपण पाहतोय. गजानन गुरव. महाराष्ट्र पोलीस जबरदस्त कामगिरी सातत्यानं. टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वातील कोल्हापूर जिल्ह्यातील टॉप आयकॉन आणि त्या आयकॉनमधील एक अग्रक्रमांकाने नाव घेतलं जाणार आयकॉनाचं नाव म्हणजेच गजानन गुरव. हो आणखीन एक मोठा फटका. यावेळेला सुद्धा चेंडू बॅट मधला संपर्क लाजवाब. प्लॉट मधला चेंडू पाठवलाय तो प्लॉट मध्ये. पाहायला भेटली आहे. लाजवाब, अप्रतिम, अफलातून, अविश्वसनीय फलंदाजी. 8 चेंडू 36 वरती खेळतोय. 8 चेंडू 36 धावा. पुन्हा एकदा गजानन गुरव हा चेंडू. यावेळा मात्र खोलवरचा चेंडू आहे. खेळण्याचा प्रयत्न लगेच पाहायला गेला तर इकडे अगदीच 7व्या 8व्या इष्टीवरती चेंडू टाकला जातोय. तिकडून तो अंचच्या दिशेने पडकवण्याचा प्रयत्न, पण गजानन गुरुकडे वेग आहे, मिश्रण आहे आणि त्यासोबत विविधता आहे. त्यामुळे इकडे चेंडू नीटचा इकडे खेळता आला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय, पण गजानन गुरुच्या पहिल्या चेंडू षटकात ठोकलाय आणि आत्मविश्वास तिकडे बाकी किशोर दाखवलाय. सुंदर फटका, सुंदर फटका. एक चांगली
फटकेबाजी इकडे पाहायला भेटली आहे. डावखुरा बॅटर जर पाहायला गेलं तर आपण लेग साईडच्या दिशेने मोठे फटके खेळताना पाहतोय. पण यावेळेला किशोरनं दाखवलंय की समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याची क्षमता आहे. अगदीच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये इकडे चेंडू खेळलाय. एकीर धाव आली आहे. एक धावेत धावसंख्या 46 झाली आहे. धावसंख्या 46. त्याच्यानंतर गौरव षटकात येईल. चौथा चेंडू पुन्हा एकदा सज्ज राहील. गजानन बाबाला गेला बॅटिंगसाठी आपण पाहतोय. सचिन 4 चेंडू शून्यावरती आतापर्यंत खेळतोय. हो हो, यावेळा थोडासा लेग स्टंपवरचा हा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न. अनसच्या दिशेने चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. अगदीच इष्टांच्या वरून चेंडू गेलाय. हा जबरदस्त चेंडू. जर असा खाली असता तर कदाचित इष्टींचा वेध घेतला गेला असता. एवढा पाहिलं गेलं तर निर्धाव चेंडू आलाय. गजानन गुरव षटकानंतर मात्र कमबॅक करतोय. धावसंख्या 46 झाली आहे. मोठ्या धावा बोर्डावरती लावले गेलेत. यावेळेला संधी आहे, संधी आहे. गजानन गुरव द मॅन ऑफ द गोल्डन आर्म विकेट संपादित करतोय. विकेट आली आहे. आणखीन एक फलंदाज इकडे बाद झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेल टिपला जातोय. गजानन गुरवच्या ताप्यामध्ये आणखीन एक विकेट आली आहे. महाराष्ट्र पोलीस आणखीन एका फलंदाजाला इकडे बेड्या ठोकताना पाहायला भेटलेत. बॅटर भूषण. हा 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 हा, या वेळा चेंडू पाहिला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईड आलाय. भूषण अतिरिक्त धावसंख्या 47. भूषण रणदिवे मागच्या सामन्यात अफलातून गोलंदाजी केली होती. गजानन गुरव शेवटचा चेंडू. या षटकात 8 धावा खर्च केलेत. एक महत्वाची विकेट प्राप्त केली गेली आहे. सन्मान दिलाय, सन्मान दिलाय. गजानन गुरव यांच्या खाकी वर्दीला इकडे सलाम दिला जातोय. युद्धाब चेंडू आलाय. इकडे मैदानात पाहतोय की कोण पोलीस आहे, कोण लष्करात आहे, कोण डॉक्टर आहे, कोण वकील आहे. इकडे मात्र दयामाया दाखवली जात नाहीये. अगदी स्लॉटमध्ये आला तर चेंडू त्याला प्लॉटमध्ये पाठवताना पाहतोय आपण. बॅटरला चांगली कामगिरी पाहायला भेटली आहे. 4 षटकाचा खेळ संपलाय. 47 धावा, 2 बाद 47. गोलंदाजी मार्गपती अनुभवी गोलंदाज राजू चव्हाण. मॅन फ्रॉम नेगवे. राजू चव्हाण गोलंदाजी मार्गपती. षटकातील पहिला चेंडू फुलटॉस आहे, पण फुलटॉस वरती फटका फसलाय. विकेट आली आहे. राजू चव्हाणचे सेलिब्रेशन सांगते या विकेटचं महत्व काय आहे. कारण एक धाकड बॅटर जो 10 चेंडू 37 वरती खेळत होता त्याला इकडे तंबूचा रस्ता दाखवला. हाईटच्या 9 बॉलसाठी इकडे मागणी आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. पण पण पण
इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजेच विकेट आली आहे. ओ यू टी किशोर झेलबाद झालाय. झटका क्रमांक 3 राजू चव्हाण गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित केली जाते. बॅटर नेम प्लीज. पुष्कराज. पुष्कराज पुष्पा बॅटिंग साठी येतोय. ओहो हो हो पुन्हा पुन्हा लाजवाब चेंडू. राजू चव्हाण अप्रतिम चेंडू फला भेटलाय. टॅलेंट आहे राजू चव्हाणकडे, फक्त ते टॅलेंट योग्यरित्या हाताळणं गरजेचं असेल. निर्धाव चेंडू आलाय. 3 बाद 47 अशी अवस्था आहे. पहिल चेंडू. ओहो जबरदस्त जबरदस्त. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. वायडेस्ट लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक असेल. एकेरी धाव आली आहे. 11व्या धावसंख्या वाढती. धावसंख्या वाढून पोहोचली ती 48. 48. एकीकडून कमबॅक केला जातोय. अगदीच मंदारचं षटक असेल, राजूचं षटक असेल, इकडून थोडासा आपल्या संघासाठी कमबॅक करवला जातोय. गजानन गुरव यांचं षटक अप्रतिम पाहिलंय. आहा काय गोलंदाजी. ओहो राजू चव्हाणला जवाब गोलंदाजी. अंडर प्रेशर इकडे गोलंदाजी मार्क वरती आलाय. AB11 गिरगाव संघाची गोलंदाजी चांगली आहे, पण याच गोलंदाजीच्या विरोधात ईश्वरने मात्र एक षटक जे शशीचं तिकडे ती कमजोर कडी होती त्याच्यावरती हल्ला बॉल करून एकाच षटकातून 31 धावा वसूल केल्या होत्या. मात्र त्यानंतर गजानन गुरव, राजू चव्हाण, मंदारची 2 षटके जबरदस्त वापसी झाली आहे. एका षटकातून 31 धावा आणि बाकीच्या 4 षटकातून धावा आलेत किती 17. पुन्हा एकदा चांगला फटका, रिव्हरचा फटका खेळलाय. डिपोती क्षेत्ररक्षक असेल. ओ थोडा फंबल झालाय. एकेरीला दुहेरीत परावृत्त केलं जाते. 2 धाब्याने धावसंख्या पोहोचली ती 50 झाली आहे. 50 धावसंख्या 50 होती आहे. धावसंख्या 50 झाली आहे. शेवटचा चेंडू. आहा काय चेंडू आहे, काय चेंडू आहे. जबरदस्त चेंडू. राजू चव्हाणचं असं रूप कधीच पाहिलं नव्हतं. जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली आहे. सटीक यॉर्कर. ओहो हो 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 जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा एक धाव जरूर इकडे येते, पण 22च्या स्वरूपातील धाव. धावसंख्या 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 51. इकडे स्क्रीनवरती आम्ही ग्राफ्स पाहतोय. अगदीच छोट्या छोट्या इमारती आहेत, पण दुसरा जो टावर दिसतोय तो अगदीच
एल्पेन टावर सारखा लांब लचक मोठाच्या मोठा टावर इकडे आपण पाहतो, तिकडे 31 धावा आलेत. महागडं षटक शशीच्या माध्यमातून आलंय आणि तिकडून जर पाहिलं तर एका षटकात 31 धावा आणि बाकीच्या 4 षटकात धावा आलेत फक्त 20. त्यातील मंदारच्या 2 षटकात 7 धावा. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा गजानन गुरव. गोलंदाजी मार्कमध्ये राजू चव्हाण एकमेव षटक, त्यात 4 धावा. गजानन गुरव एका षटकातून 8 धावा. जबरदस्त चेंडू, पुन्हा एकदा कमालीचा चेंडू, निर्धाव चेंडू. षटकातील पुढचा चेंडू. ओहो, यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंचावेत पण इकडे क्षेत्ररक्षण नाहीये, इकडे पाहावं लागेल. धावा येतील पुन्हा एकदा 2 धाव्या धावसंख्या 53. षटकातील पुढचा चेंडू. ओ, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बॉल, बॅटर बाद झालाय. खराब फटक्याचा इकडे मात्र प्रयत्न केला गेलाय. जरूर रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न, पण खराब फटका, रिव्हर्सचा फटक्याचा प्रयत्न, विकेट आली आहे. आणखीन एका फलंदाजाला टाटा बाय बाय करावं लागते. 4 बाद 53. एक फलंदाज माघारी परतलाय. 4 बाद 53. न्यू बॅटर मध्ये दाखल झालाय आकाश कापसे अँड फ्रॉम परिते. विद्यापीठ पाहिलं तर बराचसाच खेळ बाकी असेल. आकाश कापसे कोणी अपेक्षा राहील. हो, जबरदस्त चेंडू, गजानन गुरव अप्रतिम चेंडू पाहायला भेटलाय. एक धाव इकडून येते, 1 धाब्याने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पाहतोय आपण 54 अशी झाली आहे. शिवान स्पोर्ट्स कंदरगाव विरुद्ध गजानन एबीज 11 गिरगाव. गजानन गुरव गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल, तिकडे फलंदाजीचा निर्णय. सुरुवात अप्रतिम पाहायला भेटली, त्यानंतर मात्र कमालीचा कमबॅक इकडून झालाय. आणखीन एक ऑनसाइडच्या दिशेने चेंडू तडकवला. गॅप आहे इकडे आणि गॅप मधून चेंडू माघारी चाललाय, पण क्षेत्ररक्षक असेल. इकडे वेगानं चेंडूवरती स्वार होताना पाहिलाय. दुहेरी धाव इकडे आली आहे. 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या पोहोचेल ती 56 झाली आहे. 4 बाद 56. 56 लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू बाकी. हो, इथे चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. 6 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 4 बाद 56 झाली आहे.
हो 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 हो, जबरदस्त चेंडू. गोलंदाजी मार्कवरती बाजी चव्हाण संघाची ऑर्डर गोलंदाजी मार्कवरती दिसत आहेत. पहिला चेंडू युद्धा स्वरूपाचा पाहायला भेटलाय. चांगल्या सुरुवातीनंतर मात्र इकडे थोडासा डाव गडगडतोय. आकाश कापसे शेवटचे 5 चेंडू इकडून प्रयत्न करावा लागेल. 5 चेंडू 15 धावा आणखीन येणं गरजेचं राहील. पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एक निर्धाव चेंडू आलाय. ओ फुलटॉस आहे, फुलटॉस आहे. आकाश कापसे ताकद आहे इकडे. तरी त्याचा अँड्रू सायमंड म्हटलं जातं. ताकदवर बॅटर आहे. इकडे आल्या आल्या षटकार ठोकलाय. धावसंख्या 62 झाली आहे. इकडे फहा फुलटॉस बनवलाय. लो फुलटॉसचा चेंडू लॉंगअपच्या डोक्यावरून फिरकावून लावलाय. सीमारेषा फार षटकार. धावसंख्या 62 झाली आहे. आणखीन 3 चेंडू आहेत. इकडून प्रयत्न राहील. या 3 चेंडूच्या माध्यमातून आणखीन 10 धावा म्हणजे 70-72 धावा आपल्याकडे एक मजबूत स्थितीमध्ये आपण जाऊन पोहोचाल. पुन्हा एकदा फुलटॉस सरळ समोर दिशेने खेळलाय. यावेळेला सुद्धा डोक्यावरून चेंडू निघून गेला. सीमारेषा पार 1 बाउंस चौकार. पुन्हा फुलटॉस आणि आकाश कापसे. तरी त्याचा अँड्रू सायमन ताकद आहे इकडे. तोच फटका 1 बाउंस सीमारेषा फार चौकार. धावसंख्या 66 झाली आहे. 2 चेंडू अद्याप आहेत. षटकातील पुढील चेंडू स्ट्राईकपती आकाश. ओ अंचच्या दिशेने पुल केलाय. पुलला पाहावं लागेल इकडे धावा किती येतील. नक्कीच इकडे 2 धावा आलेत. 2 धाब्याने धावसंख्या पाहतोय. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. तिसरी सोबत चौथी येईल का? 4 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. आणि इकडे जर पाहिलं गेलं तर 52 आतापर्यंत 3 मॅच मध्ये 52च्या वर धावा दिल्या नाहीयेत या संघानं. पहिल्यांदा 70 धावा दिलेत. अद्याप अजून चेंडू आहे. ज्या गोलंदाजीवरती अभिमान होता संघाला, या गोलंदाजीचा नाच होता, त्याच गोलंदाजीच्या विरोधात इकडे बाकी शिवान स्पोर्ट्स कंदलगावच्या बॅटर्सनी तहेलका मचवलाय. शेवटचा चेंडू. धावसंख्या 70 झाली आहे. आणखी एका मोठ्या फटक्याची अपेक्षा. पाहावं लागेल बाजी चव्हाण काय करेल. ओहो फुलटॉस आहे, फुलटॉस आहे. फटका आहे सुरेख. एक धाव घेतली गेली आहे. धावा झाला इकडे 71 म्हणलेत. 72 धावा बनवायच्या आहेत. शेवटचं षटक तिकडून धावा आलेत 15 आणि षष्टीचं षटक तिकडून धावा आले 31. म्हणजे 2 षटकात धावा आलेत 36 सॉरी 46 आणि उर्वरित 4 षटकात 20 धावा.
हॅलो. करवीर पीबी लीग 2026 पर्व चौथा आणि चौथ्या पर्वातील आज महत्वाचा दिवस, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील सेमीफायनल 2चा सामना इकडे रंगलाय. फ्लडलाईट अथवा की इकडे प्रज्वलित झालेत. सुंदर असं इकडे ॲटमॉस्फिअर पाहतोय. अगदीच वाऱ्याच्या झुळूक मंद वारा, त्याच सोबत इकडे थरार रंगला जातोय. बॅटर नेम प्लीज. गजानन ढवण आणि गजानन गुरव, दोन गजानन इकडे बाकी आमने सामने आलेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय स्वप्नील. नक्कीच पहिला चेंडू घेऊन सज्ज होतो तो स्वप्नील. गजानन ढवण साठी पहिला चेंडू लेग स्टंपवरचा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क व्हायला भेटला नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू इकडे आलाय. आपल्याला सुद्धा आपण पाहतोय की सुरुवात केली जाते ती स्वप्नीलच्या माध्यमातून. एक दर्जेदार गोलंदाज आहे. स्वप्नील उंच रिष्टीचा गोलंदाज, जबरदस्त कामगिरी आतापर्यंत पाहिली आहे त्याच्याकडून. इकडून काय कामगिरी करेल, संघाला एक महत्वाचं षटक टाकण्याची नामी संधी इकडे त्याच्याकडे सोपवली आहे. ओ यावेळेला मात्र पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला पडला. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, टाटा बाय बाय. शानदार चौकार, जबरदस्त प्रहार केला गेलाय. नक्कीच चौकारानं धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 4 झाली आहे. हो, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. जबरदस्त चेंडू पाहायला भेटला. वेगात चेंडू निघालाय. बॅटरच्या शरीराचा वेध घेणारा चेंडू हलक्यासा इकडे चेंडूला ग्लॅन्स केलाय ऑनसाईडच्या दिशेने. इकडे धाव पूर्ण केली जाते. एक धाव धावसंख्या 5 झाली आहे. धावसंख्या 5 होतीये. पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होईल. स्ट्राईकमध्ये असेल गजानन गुरव, महाराष्ट्र पोलीस. धाकड बॅटर इकडे आपल्या समोर आहे. कोल्हापूर जिल्हा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, अगदी बेळगाव आणि इकडच्या स्पर्धेमध्ये आपलं सातत्यानं कमालीचं प्रदर्शन केलंय. अगदी रत्नागिरी, रायगड, पालघर इकडे सुद्धा जाऊन हा खेळाडू खेळून आला. एक दर्जेदार बॅटर आहे. हो, यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पाडल्यानंतर थोडासा बाहेरल्या बाजूला जातोय, कारण इकडे नॅचरली अँगल आहे. राऊंड ऑफ ज्यावेळी उजव्याचा गोलंदाज गोलंदाजी करत असतो टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघत असतो आणि तिकडे त्याच चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय, पण चेंडू बॅटमध्ये संपर्क पाहायला भेटला नाहीये. निर्धाव चेंडू. 4 चेंडू 5 धावसंख्या बनली आहे. हो, यावेळा सुद्धा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये इकडेही कुठल्याही प्रकारचा समन्वय नाहीये, संपर्क नाहीये, मिलाप नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडू 5 धावा, 72 धावा बनवायच्या आहेत. ज्या संघाला स्वतःवरती इकडे एक अभिमान होता, स्वतःवरती एक गुरूर होता की आम्ही 3 वेळा धावसंख्या ही चेस केली आहे, त्याच संघाला इकडे रनचेस मध्ये पहिल्या षटकात मात्र इकडे पिछाडीवरती सोडण्यात यशस्वी ठरतायत. हो, जबरदस्त चेंडू, कमालीचा चेंडू आलाय. लाजवाब चेंडू. आणखीन एक चेंडू इकडे निर्धाव स्वरूपाचा आलाय. पहिल्या क्रमांकाचं षटक माघारी पडलंय. धावसंख्या वाढून पोहोचली ती 5 अशी झाली आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक मागे पडतंय. धावसंख्या 5 झाली आहे. जबरदस्त कामगिरी पाहायला भेटली आहे.
गोलंदाजी मार्कवरती बदल झालाय. गोलंदाजी मार्कवरती करण चौगले, मॅन फ्रॉम इस्पुर्लीचा एक युवा सितारा गोलंदाजी मार्कवरती दिसेल. नुकतीच महाराष्ट्र पोलीस मध्ये नियुक्ती झाली आहे आणि इकडे मैदानावरती आपल्या संघासाठी इकडे कर्तव्य दाखवताना पाहायला भेटणार आहे. पाहावं लागेल कशी कामगिरी केली जाईल. औकात किसकी क्या है एक दिन सबको बताएंगे और अपना वक्त आने दो, बसंती क्या गब्बर को भी नचाएंगे. नक्कीच ती क्षमता आहे गोलंदाजाकडे. पाहावं लागेल कशी कामगिरी करेल गोलंदाज करण चौहान. गोलंदाजी मार्कवरती सज्ज राहिलाय. करण चौहान पहिला चेंडू सुंदर फटकवला. इकडे गजानन ढवणचा खेळ थोडक्यात वाचलाय. अगदीच बिडॉनच्या समोर चेंडू इकडे लँड झालाय. नक्कीच आपल्या आपल्या सर्वांचं पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेटचं प्रेम आहे. या क्रिकेटच्या प्रेमानं आपल्याला इथपर्यंत खेचून आणलंय, ओढून आणलंय. इकडे मोठ्या संख्येने आपण प्रेक्षक पाहतोय का, तर आपण क्रिकेट हे आपलं सर्वांचं पहिलं प्रेम. सुंदर जबरदस्त कामगिरी इकडे पाहतोय. नक्कीच करण पुन्हा एकदा सज्ज राहील. उजव्या त्याचा गोलंदाज उंचपुरा गोलंदाज युवा सितारा. ओहो इकडे पहा, पोलीस वर्सेस पोलीस लढाई इकडे सुरू आहे. गजानन गुरव वर्सेस करण चौगले. महाराष्ट्र पोलीस म्हणजेच कोल्हापूर पोलीस वर्सेस पुणे पोलीस अशी ही लढाई. शॉर्टपिचचा चेंडू पुल केलाय, पुलला बनवलाय सक्सेसफुल. चेंडूला पाठवलाय सीमार चप्पा. नक्कीच कमजोर चेंडू, अगदी शॉर्ट पिचचा चेंडू आणि त्याच्यावरती प्रहार केला गेला. पुलला सक्सेसफुल केलाय, चौकार वसूल केलाय. गजानन गुरव वर्सेस करण चौगले ही लढाई फार महत्वाची राहील. ओहो पुन्हा एकदा उंचच्या दिशेने लॉंगलेगच्या क्षेत्रातून चेंडू गेलाय. सलगचे दोन चेंडू, दोन चौकार इकडे येत आहेत करणच्या विरोधात. इकडे बाकी हल्ला बोल केला गेलाय. षटकातील पाचवा चेंडू. हो हो, यावेळेला मात्र पलटवार केला गेलाय. सुंदर चेंडू पाहायला भेटलाय. जबरदस्त चेंडू वालाय. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. चेंडू जाऊन सरळ अदुलतोय पायांच्या वरती. लेगबाईच्या इशारा केलाय पंच आकाश खेडकर. नक्कीच क्रिकेटच्या मैदानावरती पंचांची कामगिरी ही फार महत्वाची असते. क्रिकेटच्या मैदानावरती पंच जर नसते तर क्रिकेटचं मैदान हे WWE चा आखाडा बनलं असतं. पंच आहेत म्हणून क्रिकेटच्या मैदानाला इकडे शिस्त लागली आहे आणि पंच दर्जेदार पंच आपल्या भेटीला आहेत. आणि क्रिकेटच्या मैदानावरती पंचांना दैवत्वाचं स्वरूप प्राप्त झाले, कारण त्यांचा आदेश हा आपल्यासाठी शेवटचा आदेश असतो. चांगला चेंडू आहे, गॅप मध्ये खेळून काढलाय. पण इकडे चेंडू वेगा शतरक्षक येतोय, फील केला जाईल. एक धाव आली आहे. एकदा धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती आता 16. 2 षटकाचा खेळ मागे पडलाय. पॉवर प्लेची 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 16.
2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 16 झाली आहे. पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन इकडे उठलं गेलंय आणि आता 5 षटक तटीय सर्कलच्या बाहेर आपल्याला पेट्रोलिंग करताना दिसतील आणि आपण पाहावं लागेल की 16 बनलेत म्हणजेच आपल्याला अजूनही 56 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्फत स्वप्नील वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठी अत्यंत महत्वाचं तिसरं षटक घेऊन येतोय स्वप्नील. इस चेंडू 56 ची गरज. स्वप्नील गोलंदाजी मार्फत स्ट्राईक मध्ये असेल गजानन धवन. रिव्हरचा फटका. कनेक्शन जरूर चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहे माघारी. एकेरी धाबावरती समाधान मानावं लागेल. एक धाब्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती धावसंख्या 17. आज फिर होठों पे पुराने तराने आ गए. जिगर बढ़ाता इसलिए टकराने आ गए. जो हमें नहीं जानते उन्हें अब पता चलेगा. जंगल में फिर शेर पुराने आ गए. स्वप्नील हा चेंडू गजानन गुरव अल्टी पलटी चेंडूला दिली आहे कल्टी. जा अनाशेतून चेंडूला षटकार. धावसंख्या 23 झाली आहे. गजानन गुरव जबरदस्त फटका फायला भेटलाय. पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होतोय. हा चेंडू त्यामुळे मात्र बॅटरचा दबाव हा गोलंदाजाच्या वरती स्पष्टपणे जाणवलाय आणि चेंडू थोडासा स्वैर मारा करताना पाहिला गेला. लेगस्टॉमच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच इकडे आपल्याला दोन्ही हात समांतर करीत धाव अतिरिक्त स्वरूपातली इकडे सांगतायत. याच अतिरिक्त धावसंख्या वाढली आहे. 24 धावसंख्या झाली आहे. हो फुलटो चेंडू अनसच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न तितकासा प्रयत्न यशस्वी ठरला नाहीये पण इतका यशस्वी आहे की तिकडून एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. एका धाब्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या वाढून पोहोचली ती 25 झाली आहे. 72 धावांचं आव्हान. धावसंख्या 25 झाली आहे. करंट रन रेट जो आहे तो 10 आहे आणि रिक्वायर्ड रन रेट आपल्याला बनवायचे आहेत अद्याप 47 धावा. फटका आहे पण डीपवरती त्यासाठीच इकडे सुरक्षा कवच सुद्धा आहे. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. गजानन गुरव तो पहिले 3 चेंडू निर्धाव खेळलाय पण त्यानंतर मात्र 9 चेंडू 15 वरती जाऊन पोहोचलाय. म्हणजे एक्सेलेटर करण्याचं कडे कौशल्य आहे. ती ताकद आहे. मोठा बॅटर आहे. रनचेसवरती सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही गजानन गुरव यांच्यावरतीच असेल. प्रमुख आधारस्तंभ असेल या इनिंगचा. हो पण त्यासमोर सुद्धा ज्या पद्धतीने इकडे गोलंदाजी केली जाते स्वप्नील कडून दर्जा पाहायला भेटलाय. गोलंदाजीचा जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली आहे. आणखीन एक सटीक चेंडू इकडे पाहायला भेटतोय. नक्कीच षटकार दुसऱ्या चेंडूवरती आलाय. त्यानंतर मात्र सलग 3 चेंडू तिकडून फक्त एकेरी धाव येताना आपण पाहिली आहे. 27 रन बन चुके. अंतिम गेंद बची है. स्वप्नील इस अंतिम गेंद के साथ राइट हैंड डाउन द विकेट गेंदबाजी करेंगे. सामना करेंगे बल्लेबाज गजानन धवन. गेंद अच्छी गेंद है. बहुत ही जबरदस्त गेंद थी और उसको सीधे बैट से खेला था. वापस क्षेत्ररक्षक खुद गेंदबाज थे उन्होंने इस गेंद को फील किया है और जब तक फील करेंगे तब तक 1 रन आराम के साथ बनेगा. इस सेकंड के साथ स्कोर 28 होता हुआ 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 28 झाली आहे. 24 चेंडू 44 ची गरज. 24 चेंडू 44 ची गरज.
गोलंदाजी मार्कमध्ये बदल पाहायला भेटलाय. गोलंदाजी मार्कवरती भूषण भूषण रणदिवे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू अनसाच्या दिशेने तडकवलाय. क्षेत्ररक्षक आहे इकडे लॉंगांचा. चेंडू फील केला जातो. एकरी धाव आली आहे. एकदा वेळ धावसंख्या वाढतीये. धावसंख्या वाढून पोहोचली ती 29 अशी झाली आहे. भूषण गोलंदाजी मार्कवरती सज्ज राहतोय. आतापर्यंत पहिल्याकडं तर अगदीच्या रनचेसवरती विश्वास ठेवलाय. कारण बिनबाद 29 म्हणजे चांगली धावसंख्या इकडे उभा केली गेली आहे. भूषण षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईकवरती. गजानन गुरव सुंदर असा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. अपील हलकीशी केली गेली आहे आकाश कापसेकडून. पण इकडे याच अपीलला खारिज केलं जाते पंच आकाश केळकर. पंच आकाश केळकर, कुमार चव्हाण, त्यासोबत शिवप्रसाद. जबरदस्त कामगिरी. हो, आणखीन एक कमालीचा चेंडू आलाय. गजानन गुरव सारख्या बॅटर्ससाठी अफर आणखीन एक दर्जा चेंडू टाकलाय. मोठ्या फटक्यापासून इकडे वाचवलं जाते. जरूर धाव एकेरी येईल. याच एका धाब्यात धावसंख्या वाढून पोहोचली. ती आता 30 झाली आहे. म्हणजेच 42 धाब्यांची गरज आहे. 42 मोर रन नीड टू बी विन्ड. 42 आणखीन धाबा हवे आहेत आपल्याला जिंकण्यासाठी. याबला फटका सुरेख आहे. समोरच्या दिशेने फटकवलाय. पण इकडे क्षेत्ररक्षक आहे. एक ॲथलेटिझम क्षेत्ररक्षक इकडे पाहायला भेटलाय. करण चौगले. एकरी धाव. धावसंख्या वाढती. धावसंख्या 31 झाली आहे. 31 झाली आहे. 41 बनवायच्या आहेत. आता मात्र थोडासा ट्विस्ट इकडे येताना दिसेल. हो, आणखीन एक ऑनसाईडच्या दिशेने तगडा प्रहार जरूर केलाय. पण क्षेत्ररक्षणची कामगिरी मात्र अप्रतिम पाहायला भेटली आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. चिवान स्पोर्ट्स कंदलगाव संघ इकडे ड्रायव्हिंग सीट वरती आहे. जरूर एबीज 11 गिरगाव संघाने बिनबाद 32 बनवलेत. पण आता चेंडू शिल्लक राहतील किती? तर 19 चेंडू बनवायचे आहे. 40 धावा. म्हणजेच चेंडू आणि बॉल मधलं जे अंतर, चेंडू आणि धावामधलं जे अंतर आहे ते अंतर फार मोठं होत चाललंय. आव्हान वाढत चाललंय. इकडे चेंडू नवीन द्यायचा आहे. हो, या दरम्यान मोठा फटका आलाय. चौकार आलाय. कमालीचा फटका आलाय. इकडे शेवटचा चेंडू आणि या चेंडूवरती चौकार घेतला जातोय. धावसंख्या 36 झाली आहे. 18 चेंडू 36 ची गरज आहे. 4 षटकाचा खेळ झालाय. ड्रिंक ब्रेकची वेळ झाली आहे. 18 चेंडू 36 ची गरज.
18 चेंडू 36 गरज. गोलंदाजी मार्गपती करण चौगले यालाय. पाहावं लागेल इकडे फायनलला पोहोचणारा दुसरा संघ कोणता बनेल. इकडे फायनलला पोहोचणारा पहिला संघ बनलाय संभाजी शिंदे डॅडी 11 फ्रणित रावसाहेब पाटील स्पोर्ट्स पाचगाव. ओहो चेंडू उंचावेत. क्षेत्ररक्षक माघारी पाहायला भेटलाय. जेल ड्रॉप. गजानन गुरवचा जेल मैदानाला दान झालाय. आणि या चेंडूवरती आपण 3 नाहीये 4 पूर्ण केले. रनिंग बिटवीन द विकेट सूर्य एक पाहायला भेटली आहे. जेल ड्रॉप झालाय. यावरती 4 धावा आलेत. नक्कीच चौकाने धावसंख्या 36 झाली आहे. 32 ची गरज आहे. 4 धावा इकडे धावून पूर्ण केल्या जात आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा अंचाच्या दिशेने तडकण्याचा प्रयत्न. बॅटची नीटचा चेंडू आला नाहीये पण दूर आहे क्षेत्ररक्षक आणि याचाच फायदा इकडे उचलला जातोय. पुन्हा एकदा इकडे दुहेरी धाव आली आहे. 2 धाब्याने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती आता 42 अशी. 30 धाब्यांची गरज असेल विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत किती. 16 चेंडू 30 ची गरज. 16 चेंडू 30 ची गरज. सामना जाईल कुणीकडे. निर्णायक मोडवरती अगदीच नाजूक क्षणावरती सामना टिकून आहे. 16 चेंडू बनवायचे आहेत 30 धावा. पण कौतुक केलं पाहिजे गजानन गुरव आणि गजानन धवनचं. दोघांनी इकडे विकेट गमावली नाहीये. 15 चेंडू 24 वरती खेळतोय गजानन गुरव आणि 11 चेंडू 16 वरती खेळतोय गजानन धवन. म्हणजे सलामीची पार्टनरशिप ज्या पद्धतीने हवी होती ती इकडे पाहायला भेटते. करण चौगले पुन्हा एकदा सज्ज. अंचाच्या दिशेने तडकवलाय. पुन्हा एकदा डीप वरती गॅप मोठा आहे पण वेगानं चेंडूवरती क्षेत्ररक्षक इकडे येताना दिसलाय. पुन्हा एकदा इकडे दुहेरी धाव आली आहे. 2 धाब्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 42 झाली आहे. धावसंख्या 44 झाली आहे. 44 विदाउट लॉस. जबरदस्त कामगिरी. अप्रतिम कामगिरी पाहायला भेटली. गजानन गुरव गजानन धवन एबीसी 11 गिरगाव संघाकडून अप्रतिम सलामीवीर. ओहो यावेळेला काय फटका पाहायला भेटलाय. चेंडू निघाला यावेळेला वन बाउल सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 48 झाली आहे. अफलातून जबरदस्त गजानन गुरव. जबरदस्त कटचा फटका. चौकार आलाय. धावसंख्या 48 झाली आहे. नक्कीच आता जर पाहिलं गेलं तर रिक्वायर्ड रन रेट कमालीचा घसरलाय. 14 चेंडू 24 ची गरज आहे. म्हणजेच रिक्वायर्ड रन रेट आता बाकी अंडर 10च्या आत येतोय. 10च्या आत आलाय. नक्कीच पाहिलं तर ज्या पद्धतीने आपण खेळताय करंट रन पाहिलं तर 10.29 चा आहे आणि रिक्वायर्ड रन रेट सुद्धा 10.29 चा आहे.
बाजी बाजी चेंडू आहेत कुठे शिल्लक तयार चेंडू. चार चेंडू झालेत. इकडे प्रॅक्टिसला कोणी बॉल घेतला असेल किंवा लहान मुलांना जर बॉल सापडले असेल प्लीज सहकार्य करायचं आहे. तुम्हाला सामन्यानंतर बॉल दिला जाईल पण आता चेंडू आणून द्या इकडे प्लीज. महत्वाचे सामन्यात लहान मुलांना काही चेंडू सापडले त्यांना प्लीज विनंती आहे आणून द्या. तुम्हाला प्रामाणिकपणे नंतर सामना मिळवत चेंडू दिले जातील. नवीन चेंडू घ्या पण जुना आणून द्या. नक्कीच इकडे पाहतोय आपण खेळ काही काळासाठी इकडे थांबवला गेला होता पण पुन्हा नव्याने खेळ सुरू होतोय. 14 चेंडू 24 ची गरज आहे. 48 धाबांची सलामीची पार्टनरशिप इकडे पाहायला भेटली आहे. गोलंदाजी मार्कपती करण चव्हाण करण चौगले पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो केला गेला हल्ला बॉल. कोल्हापूर पोलीसने पुणे पोलीसला रिमांडवर घेतलाय. यावेळा दर्जेदार फटका आलाय. गजानन गुरव नाम तो सुना होगा. लाजवाब फलंदाजी भेटली आहे. अडीकीने षटकार आलाय. धावसंख्या 54 झाली आहे. विजयाचं गणित आता बाकी. अगदीच क्लिअर झाले. 13 चेंडू 18 ची गरज. 13 चेंडू 18 ची गरज. ओ जबरदस्त चेंडू कमालीचा चेंडू. धावबाची संधी धावबाची संधी. काय घडतंय मैदानावरती. ओव्हर थ्रोचे धावा 2 आलेत. गजानन गुरव 38 वरती पोहोचलेत. 19 चेंडू 38 संघाची धावसंख्या 56. 12 चेंडू बनवायच्या आहेत 16 धावा. कोणता संघ जाईल इकडे
फायनल मध्ये. कारण या आधीच संभाजी शिंदे डॅडी 11 प्रणित रावसाहेब पाटील स्पोर्ट्स आजगावचा संघ पोहोचलाय फायनल मध्ये. इकडून आणखीन एक संघ फायनल मध्ये पोहोचताना आपण पाहू. प्रेक्षकांची मांदी आणि इकडे पाहायला भेटते. प्रेक्षकांचे पाय आपोआप इकडे वडले गेलेत. कारण क्रिकेट हा तुमचा आमचा सर्वांचा पहिलं प्रेम आहे. हा खेळ नाही आहे, तर आमचं तुमचं सर्वांचं पहिलं प्रेम आहे. आणि या पहिल्या प्रेमाच्या प्रेमापोटी आपण इकडे सगळंजण जमलेलं आहोत. जबरदस्त कामगिरी पाहायला भेटली आहे. लहानपणी ज्याच्या प्रेमात पडलो तो होता चेंडूपळीचा खेळ. माझं पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेटचा खेळ. घरच्यांचा मार देणारा पण खूप सारे मित्र देणारा तो म्हणजे क्रिकेटचा खेळ. माझं पहिलं प्रेम. कॉलेजच्या कट्ट्यावरचे कमी पण क्रिकेटच्या मैदानावर खूप सारे मित्र देणारा माझं पहिलं प्रेम तो म्हणजे क्रिकेटचा खेळ. सुट्टीच्या दिवशी पिकनिकला नाही तर मॅचला महत्त्व देणारा तो म्हणजे माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. तिला कमी आणि ज्याच्यावरती जास्त खर्च केला ते म्हणजे माझं पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेटचा खेळ. शेवटी तिनेही मान्य केले म्हणजे बायकोनेही मान्य केलं की आता या सौतीबरोबर बसवावा लागणार आहे आयुष्याचा मेळ. ते माझं पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेटचा खेळ. ते माझं पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेटचा खेळ. आणि आमचं तुमचं सर्वांचं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ आणि तोच क्रिकेटचा खेळ इकडे रंगलाय. नक्कीच आम्हाला अभिमान आहे की आम्ही क्रिकेटचे वेडे आहोत. क्रिकेटवरती आम्हाला प्रेम आहे. अनेक लोक आपण पाहतोय, कोण तमाशाचा प्रेमी असतो, कोण भजनाचा प्रेमी असतो, कोण भोजनाचा प्रेमी असतो, कोण शर्तीचा प्रेमी असतो, कोण कुस्तीचा प्रेमी असतो. पण आम्हाला अभिमान आहे की आम्ही क्रिकेटचे वेडे आहोत, क्रिकेटचे प्रेमी आहोत. इकडे सामना रंगलाय. ओहो हवाई सफर पण क्षेत्ररक्षक आलाय. जेल टिपला गेलाय. विकेट आली आहे गजानन धवन. सलामीची पार्टनरशिप 56 धावांची विकेट गमवावी लागली आहे. आणि या टुर्नामेंट मध्ये पहिल्या विकेटसाठी अर्धशतकीय पार्टनरशिप ही पहिलीच आहे. याआधी वैभव आणि वैभवच्या साथीदारानं पार्टनरशिप केली आहे पण ती सेकंड विकेटसाठी केली होती. तिकडे 99 धावा बनल्या होत्या. इकडे प्रेक्षकांना विनंती आहे, ऑफसाईडला जर चेंडू आला तर प्लीज पकडून आणून द्यायचा आहे. लहान मुलांना लहान प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं आपण सहकार्य करायचं आहे. विकेट आली आहे. विकेट आली आहे कुणाची? गजानन धवनची विकेट आली. आणि गजानन धवनच्या विकेट नंतर मैदानावरती न्यू बॅटर आलाय राजू चव्हाण. मॅन फ्रॉम निगवे. निगवेचा एक धाकड बॅटर मैदानात दाखल होतोय. पण सध्याच्या स्थितीला आपल्याला फक्त सोबत द्यायची आहे ती गजानन गुरवची. कारण अत्यंत अफलातून टच मध्ये पाहायला भेटला. 19 चेंडू 38 वरती खेळताना दिसतो तो गजानन गुरव. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 अर्धशतकीय खेळी आलेत. एक अर्धशतकीय खेळी वैभव पाटीलच्या बॅटमधून, आणखी एक खेळी अनिकेतच्या बॅटमधून येताना आपण पाहिली आहे. राजू चव्हाण उलटो असा आहे. आडव्या बॅटने इकडे ऑनसच्या दिशेने प्रहार केला गेलाय. चेंडू झालाय पसार. इकडे आलाय चौकार. 4 धावा. 4 धाव्याने धावसंख्या वाढली आहे. आता बाकी खेळ अगदीच समीप जातोय. 10 चेंडू 12 धावा समीकरण बनताना दिसलंय. 10 चेंडू 12ची गरज आहे. राजू चव्हाण आल्याच इकडे फटका खेळलाय. फुलटॉसवरती चौकार वसूल केला गेलाय. 10 चेंडू 12ची गरज. पुढील चेंडू हा चेंडू हो फुलटॉस बनवलाय. यावेळेला क्षेत्ररक्षक रमेश पाटील झेल आलाय. इट पॉट जशास तस विकेट आली आहे. एक तुझी तर एक माझी. तू चौकार ठोकलायस, मी तुला तंबूचा अस्त्रा धावतोय. गोलंदाज सांगतोय सामना रंगलाय. मॅच रंगली आहे. इकडे संयोजकांना थोडेसे डोकेदुखी ठरू शकते कारण इकडे मॅच आय थिंक सुपर ओव्हर पर्यंत जाऊ शकते. कारण दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. एक तेरी तो एक मेरी, एक तुझा तर एक माझा. तू डाल डाल मै पात पात. कधी गोलंदाज अग्रेसर, कधी फलंदाज अग्रेसर. क्षेत्ररक्षक दर्जेदार पाहायला भेटलंय. सेमीफायनलचा सामना हाय व्होल्टेज ड्रामा. काय सामना रंगलाय. 9 चेंडू 12ची गरज. न्यू बॅटर बाजी चव्हाण. 9 चेंडू 12ची गरज. फायनलला पोहोचणारा दुसरा संघ इकडे आपल्याला पाहायला भेटेल. 9 चेंडू 12ची गरज. आता बाकी सामना सुद्धा बसून बघवत नाहीये कारण इकडे इतकी उत्कंठा वाढली आहे की आपोआप इकडे उभे राहायला परावृत्त करतोय. 9 चेंडू 12ची गरज. गोलंदाजी मार्कवरती
संदीप बाजीसाठी हा चेंडू, हो जबरदस्त चेंडू पाहायला भेटलाय. काय चेंडू पाहायला भेटलाय. हो 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 हो. इकडे कदाचित लेग बिफोरचा जर रूल असता तर कदाचित बॅट पंचांचं बोर्ड सुद्धा आकाशाकडे झालं असतं. दर्जेदार चेंडू पाहायला भेटलाय. आज शेवटचा दिवस, प्रेक्षकांची संख्या खच पाहायला भेटली आहे. आपोआप पाय इकडे मैदानाकडे वळताना दिसतायत. 8 चेंडू 12ची गरज. संदीप चौगले गोलंदाजी बारवरती. पाहावं लागेल काय करतील. संदीप हा चेंडू राऊंड द विकेट मारा करेल. पुन्हा एकदा चेंडू अपटमच्या बाहेर. खराब चेंडू आलाय. प्रेशर 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 मध्ये इकडे थोडीशी चूक झाली आहे. अतिरिक्त चेंडू पंचांनी इकडे दोन्ही हात समांतर करत अवांतर धाब्याची सूचना केली आहे. म्हणजेच काय, आता चेंडू बाकी आहेत 8, बनवायचे आहेत धावा 11. पैसा वसूल सामना पाहायला भेटलाय. करवीर प्रीमियर लीग 2026 खऱ्या अर्थानं आज बाकी इकडे या स्पर्धा भरवल्याचा आनंद घेता येतोय. हो यावेळेला फटका सुरेख आहे, पण क्षेत्ररक्षक आहे पॉइंट वरती. चेंडूला रोखले गेले, पण एका धाबेवरती समाधान मानावं लागते. 7 चेंडू 10ची गरज. काय होईल, कसं होईल, कोण जिंकेल, कोण जाईल फायनलला, हे पाहण्यासाठी आपल्याला पुढच्या षटकाची जरूर वाट पाहावी लागणार आहे. पण सध्याच्या घडीला स्ट्राईकवरती बॅटर पोहोचलाय गजानन गुरव, जो बॅटर अत्यंत जबरदस्तरित्या टच मध्ये आहे. पण सलगचे 6 चेंडू नॉनस्ट्राईक एंड वरती आहे. आणि एखादा बॅटर नॉनस्ट्राईक एंड वरती असेल तर थोडस त्याचं जी लिंक असते ती थोडीशी खराब होतीये. तीच संधी इकडे संदीप चौगले हेरेल का, पाहावं लागेल. 7 चेंडू 10ची गरज. गजानन गुरव या सामन्यातील सर्वात मोठा अडथळा इकडे उभा आहे. संघाचा आधारस्तंभ पाहावं लागेल. संकट मोचक गजानन नावातच विघ्नार त्याचं नाव. त्यासोबत पोलिसी खाक्या. चेंडू फटकावलाय. हो काय 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 विकेट. गजानन गुरवची विकेट आली आहे. फलंदाज गजानन गुरव बाद झालाय. सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. पुन्हा एकदा इकडे सामना. काय 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 सामना रंगलाय. पैसा वसूल सामना. लाजवाब जबरदस्त. 6 चेंडू 10ची गरज. 6 चेंडू 10ची गरज. गजानन गुरव, मी म्हटलं होतं 8-9 चेंडू गजानन गुरव नॉन स्ट्राईकला होता. तिकडे थोडस त्याची लिंक खराब झाली होती. थोडस जर पाहिलं गेलं तर त्या खेळाची एकाग्रता ढसळली होती आणि तिकडून तीच कामगिरी झाली आहे. गजानन गुरव बाद झालाय. 6 चेंडू 10ची गरज. 6 चेंडू 10ची गरज. पाहावं लागेल गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या षटकासाठी आपल्याकडे कोणतं अस्त्र आहे, कोणाचा वापर केला जाईल. करवीर प्रीमियर लीग 2026 ची फायनल. अभि पाटील सर, तुम्ही तिकडे उभे आहात, तिकडे चेंडू गेला तर प्लीज आणून द्या, कारण तयार चेंडू आपल्याकडे फार कमी आहेत. हो 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 हो, फायनलचा सामना रंगणार आहे. यानंतर फायनलला ऑलरेडी संघ पोहोचलाय. संभाजी शिंदे डॅडी 11, प्रणित रावसाहेब पाटील स्पोर्ट्स पाचगाव. आणि इकडे लढाई सुरू आहे फायनलच्या दुसऱ्या तिकिटासाठी. एकीकडे आहे शिवान स्पोर्ट्स कंदलगाव, तर दुसरीकडे आहे एबीज 11 गिरगाव. एबीज 11 की शिवान स्पोर्ट्स कंदलगाव. कोणाच्या नशिबामध्ये इकडे फायनलचं तिकीट लिहिलं गेलंय हे पाहावं लागेल. सामना अप्रतिम रंगलाय. जबरदस्त सामना पाहतोय. पैसा वसूल सामना, दर्जेदार सामना, हाय व्होल्टेज सामना. 6 चेंडू 10 बनवायचे आहेत. प्रेशर 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 प्रेशर. हृदय विकार असणाऱ्या खेळाडू प्रेक्षकांसाठी हा सामना नाहीये. बीपी पेशंटसाठी हा सामना नक्कीच नाहीये. ज्यांनी बीपीची गोळी घेतली नसेल त्यांनी सामना पाहू नये.
6 चेंडू 10ची गरज. शेवटचं षटक. बॉलर नेम जमीर. या आधी जमीरने कारनामा करून दाखवलं एका सामन्यामध्ये. शेवटच्या षटकातून 12 धावा रोखले गेल्या होत्या. इकडे 10 धावा रोखायच्या आहेत. स्ट्राईक वरती बॅटर आहे कोण? बाजी चव्हाण. वाऱ्याचा वेग मात्र अपाट आहे. नक्की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात एक सुंदर असं मैदान इकडे पाहतोय. डोंगर रांगा, पर्वत रांगा, अगदीच नयनरम्य दृश्य आहे. आणि त्याचमुळे इकडे या मैदानावरती सुद्धा जर आपण पाहिलं गेलं तर हवा ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाहताना दिसतीये. अगदीच या मे महिन्यामध्ये अगदीच ती थंडी जाणवते. ती अगदीच नोव्हेंबर डिसेंबरची थंडी सुद्धा जाणवावी लागली आहे. ओहो, फटका फटका फटका. नक्कीच बादशाह 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 ठरेल का? नक्कीच कातिल में हूं. नक्कीच इकडे कातिल आदाय पाहायला भेटले. चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती. खरंच संघाचा बादशाह आहे, कर्णधार आहे बाजी चव्हाण. 5 चेंडू 6ची गरज. हा चेंडू हो चांगला चेंडू आहे. खोलवरचा चेंडू आहे. यॉर्करचा चेंडू खेळून काढला. एकदा पूर्ण केली गेली आहे. म्हणजेच काय 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. प्रेक्षक पहा, सगळे प्रेक्षक उठून उभा राहिलेत. कारण बसून सामना बघवत नाहीये. इतका सामना रोमांचक लढत तिकडे जातोय. अंगावरती शहारे आणणारा सामना रंगलाय. चेंडू आहे 4, बनवायचे आहेत 5. स्ट्राईक वरती नवीन बॅटर शशी चांदेकर. स्ट्राईक वरती असतील. आपण गोलंदाजी करताना 31 धावा खर्च केलेत. इकडे फक्त आपल्याला बनवायचे 5. हो, फुलटॉसचा चेंडू स्वीप केलाय, स्वीप केलाय. चेंडू निघालाय निघालाय निघालाय. पण क्षेत्ररक्षकाने इकडे सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. 2 पूर्ण केलेत. 3री सुद्धा पूर्ण झाली आहे. 3ऱ्या पंचांची मदत मागितली आहे. रोमांचकारक लढत आहे. 3ऱ्या पंचांची मदत मागितली आहे. इकडे कुणी यायचं नाहीये, कुणी यायचं नाही. लहान मुलं इकडे यायचंय. निर्णय कळवतोय आम्ही. पंच इकडे आपण पाहतोय कुमार चव्हाण यांनी इकडे 3ऱ्या पंचांची मदत मागितली आहे. इकडे नॉट आउट आहे. 3 धावा इकडे पूर्ण केले गेलेत. म्हणजे काय घडलंय, काय घडलंय? अगदी जर पाहिलं गेलं तर दूध का दूध पाणी का पाणी एक्सेंट रिप्ले मध्ये झाले. म्हणजे 3 चेंडू 2ची गरज. 3 चेंडू 2ची गरज. हा चेंडू जर निर्धाव आला तर सामना सुपर ओव्हर होऊ शकतो. कारण 2 चेंडू 2 धावा नंतर मात्र काय सांगता येत नाहीये. 3 चेंडू 2ची गरज. फटकवलाय फटकवलाय. अडीपत्ती क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. फंबल झालाय. 2री धाव पूर्ण केली गेली आहे. प्रेक्षकांनी इतरत्र ज्या खुर्च्या दिल्या त्या व्यासपीठावरती आणून ठेवायच्या आहेत. आपण 5 दिवस खुर्चीवरती बसलाय. आजचा दिवस फक्त आपण शेवटचा सामना अगदीच जमिनीवरती बसून बघायचा आहे. खुर्च्या ज्यांनी ज्यांनी दिल्यात प्रेक्षकांना विनंती आहे की त्या आपण व्यासपीठावरती गरजेच्या आहेत खुर्च्या, त्यामुळे आणून द्यायच्या आहेत. यानंतर दोन्ही संघाला विनंती आहे आपण लाईनअप करून आत यायचं आहे. दोन्ही संघ अगदीच संभाजी शिंदे डॅडी 11